कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू मला दगा देऊ शकत नाही। शक्तिशाली राक्षस लाचार झाला हो ना। ए तुला काय माझी मदत हवी आहे? मी काय मदत करणार म्हणा। तू विरोचक राक्षस आणि मी शेखर आहे अध्यक्ष। पण जरी सांग काही मदत हवी असेल तर। बाकी बरी आहेस ना? रागवायला काय झालं? हे तुला माहिती तू राक्षस आहे कळल्यापासून मी तुझ्या जवळही आलो नाही। अरे काय झालं? अशी चिडचिड का करतेस? खरं सांगू तू चिडल्यावर खरंच खूप गोड दिसतेस। जास्त शहाणपणा करू नकोस। उड्या मारतोयस ना आनंदाने माकडासारख्या मार। पण हा आनंद फार काळ टिकणार नाहीये। या घरात जर काही चिरंतन टिकणार असेल ना तर ते फक्त दुःख आहे। दुःख आणि दुःखच। आणि ते आता तुमच्या वाट्याला येणार आहे। कारण आता मी या घरातल्या एकेकाला संपवणार आहे। खूप गोड। सकाळी काकूंचा चेहरा बघितला आणि माझा जीवात जीव आला। मी म्हटलं होतं ना तुला, तू विरोचक आता काही करू शकत नाही, कारण अस्तिक आता आपल्या सोबत आहे। केतकी ठीक आहे? बाबा मी केतकी काकूंना सकाळीच भेटून आले। त्या सुखरूप आहेत। विरोचकाने काल रात्री काहीच केलं नाही। बाबा तू विरोचक आता अशा सिच्युएशन मध्ये अडकलाय की तू काहीच करू शकत नाही। आणि म्हणून मला ह्या सगळ्यात केतकीचं कौतुक वाटतंय। हो ना, मग इतका मोठा थ्रेट असताना सुद्धा ती घाबरली नाही। काल रात्री मी आणि नेत्रा सुद्धा हेच बोलत होतो। प्रत्येक जण आपापल्या परीने सिच्युएशनशी लढतोय। सगळ्यांचाच कॉन्फिडन्स वाढलाय। पण विरोचकाचा कॉन्फिडन्स कमी झालाय। काल रात्री जेव्हा मी रूम मध्ये गेलो होतो तेव्हा रुपाली खूप चिडली होती, टेन्शन मध्ये होती। ती अस्तिकाला हाक मारत होती। अस्तिका मला दगा द्यायचा नाही असं काहीतरी बडबडत होती। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।